पक्ष विलिनी संदर्भात आपण बोललोच नाही अशी सारवासारव शरद पवार यांनी केली। काही प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील या शरद पवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मात्र आपण असं बोललोच नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार एक आहे, तर शिवसेना स्वतंत्र संघटना आहे, त्यांच्या विलिनीकरणाचा प्रश्नच नाही असं पवारांनी म्हटलेलं आहे। आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतो। लहान असल्याच्या वंचित दोघे एकत्र होते आणि विचारधारा एक असल्यामुळे एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही असल्यामुळे त्या पद्धतीने काम करतो। शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता। अजिबात शिवसेना ही स्वतंत्र संघटना आहे, ते सहकारी म्हणून काम करतात, पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्यातल्या पहिल्या 3 टप्प्यांचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं आहे असं विधान शरद पवार यांनी केले। निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यात भाजपला पराभवाची चाहूल लागली आहे असंही ते म्हणाले। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा दावाही त्यांनी केलाय। दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसतं, कारण पहिला आणि दुसराही झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोल बदलला। आता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 त्याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही।